हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जाणार आहोत लेगोलँडला। लेगोलँड हे लहान मुलांसाठी बनवले आहे। चला बघूयात तिथे कोणकोणत्या राईड आहेत। असेच व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट रहा। Turn left onto Legoland Way. फायनली आपण पोहोचलो आहोत। तर आपण आलो आहोत लेगोलँडला। लेगोलँड हे अमेरिकेमधील फ्लोरिडा राज्यात आहे। हे एक थीम पार्क आहे। या थीम पार्कमध्ये वेगवेगळे 3 पार्क आहेत। पेपा पिग पार्क, लेगोलँड आणि लेगोलँड वॉटर पार्क। आम्ही त्यामधले लेगोलँड थीम पार्कला आलो आहोत। आपण इथे आल्यानंतर पण तिकीट घेऊ शकतो। आम्ही ऑनलाइन घेतले होते। तुम्हाला यामधले किती पार्क करायचे आहेत त्यानुसार त्याचे तिकीट असते। आतमध्ये लहान मुलांसाठी स्ट्रोलर्स पण मिळतात, त्याचे सेपरेट पैसे पे करावे लागतात। सीझन नुसार तिकिटाच्या किमती कमी जास्त होऊ शकतात। हे आहे द बिग शॉप। यामध्ये लेगोलँडचे सगळे टॉयज मिळतात। आपण नंतर जाणार आहोत। अगोदर आपण पार्क एक्सप्लोर करूया। चला मग तुम्ही पण आमच्या सोबत। हा आहे डेटोना रेसवे ट्रॅक। हा USA मधील मिनीचर लँड आहे। इथे USA चे सर्व मिनी टाइप लँड आहेत। USA मधील जे पण मेजर सिटीज आहेत ते इथे शो केले आहेत, ते पण लेगोज पासून। जसे मोठ्या सिटीज मध्ये हॉटेल्स आणि बिल्डिंग्स असतात, तसेच इथे त्यांनी मिनीलँड बनवले आहे। जसे USA मधील हे आहे लास वेगास सिटी। इथे आहे MGM ग्रँड हॉटेल, हे मिराज, आयफेल टॉवर, हे सगळे हॉटेल्स लास वेगास मध्ये आहेत। ही सगळी लास वेगास सिटी आहे। हे सगळे लेगोज पासून बनवले गेले आहे।
ही आहे न्यूयॉर्क सिटी। हे जे काही बनवले आहे ते सगळे लेगोज पासून बनवले आहे। बघायला खूप सुंदर दिसते। इथे लहान मुलांसाठी खूप साऱ्या राइड्स आणि वेगवेगळे शो पण आहेत। खूप सारे अट्रॅक्शन एकाच ठिकाणी असल्यामुळे मुलं खूप एन्जॉय करतात।
खरंच आजचा दिवस खूप छान गेला आहे. आजचा लेगोलँड फन डे झालेला आहे. आम्ही आणि मुलींनी खूप एन्जॉय केले. काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता लेगोलँडला येण्याच्या आधी. फर्स्ट टिप, लेगोलँडचे ॲप डाउनलोड करा जेणेकरून कोणकोणत्या राईड तुमच्या लाईव्ह लोकेशनपासून किती लांब आहेत ते कळू शकते. प्लस तिथे वेटिंग टाईम किती आहे ते पण कळू शकते. जसे की हे आउटडोर पार्क आहे त्यामुळे वेदरनुसार प्लॅन करा. सोबत रेनकोट घेऊन येऊ शकता. इथे थोडे कॉस्टली मिळते. लास्ट अँड इम्पॉर्टंट टिप्स, तुम्ही लहान मुलांचे एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लॉथ्स घेऊन या कारण इथे वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत. तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्ही स्वतःचे फूड घेऊन येऊ शकता कारण तुम्ही क्यूमध्ये उभे राहून किंवा कुठे पण उभे राहून खाऊ घालू शकता. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.